भाभी ओवी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे। त्यामध्ये आम्ही मला खूप सारी दिवाळीला शॉपिंग केलेली आहे, पाडव्याला केलेली आहे आणि त्यामध्ये प्युअर सिल्कच्या साड्या किती घेतलेल्या आहेत मला, आणि त्या पण अगदी स्वस्त आणि मस्त पारस क्लॉथ मधनं घेतलेल्या आहेत कर्जतमध्ये। त्याचा ब्लॉग मी तुम्हाला टाकलेलाच आहे त्या दुकानाचं। त्याचप्रमाणे मला ज्या साड्या घेतल्या प्युअर सिल्कच्या त्या तुम्हाला दाखवणार। पहा इथे किती साड्या मी पसरवल्या आहेत, एवढ्या साड्यांची खरेदी मला त्यांनी केलेली आहे। तर आता ही साडी आहे, ही ओरिजिनल पैठणी आहे। ह्याची किंमत साधारणतः काहीतरी 17 का काहीतरी असं 1000 रुपये होती। मला ही मिळालेली आहे 7000ला फक्त। तुम्ही त्या दुकानात जर गेलात तर साधारणतः 50% तरी साधारणतः डिस्काउंट प्युअर सिल्कवरती सुद्धा मिळतो। तर आता ही अशा प्रकारची पैठणी आहोंनी मला दिवाळीला गिफ्ट घेतलेली आहे, आणि एकच नाही तर भरपूर साड्या मला खरेदी केलेल्या आहेत त्यांनी। तर ही आहे, कशी वाटली तुम्हाला? आता ओवी मध्ये तुम्हाला दिसत आहे ओवी। आपण साड्या दाखवूया ना पप्पांनी घेतलेल्या। तर ही घेतलेली आहे पैठणी आणि मस्त अशी ब्ल्यू कलरची साडी आहे। त्याचबरोबर ह्याला काठ जो आहे तो पिवळा आहे आणि ह्याचा पदर मोराचा आहे मस्त असा, आणि त्याला ब्लाऊज सुद्धा खूप कॉन्ट्रास्ट छान दिलेला आहे। तर आता ही साडी झाली पहिली, ही 7000ला घेतलेली आहे मला ही। त्याचबरोबर ही कांजीवरम साडी मला ये नाही इकडे मध्ये आमची ओवी आहे। आता ही घेतलेली आहे कांजीवरम। ही साडीचा कलर सुद्धा खूप सुंदर आणि असं टोमॅटो कलर आहे, लाल कलर नाहीये, आणि 2 शेडमध्ये आहे। मस्त अशी कांजीवरम आहे, आणि हा तर रामा ग्रीन कलर आहे। छान वाटतोय ना त्याची बॉर्डर, पहा मस्त अशी रामा ग्रीन मध्ये आहे, आणि हा टोमॅटो कलर आहे, म्हणजे लाल नाहीये, पिंक नाहीये, आणि त्याचं पदर सुद्धा खूप सुंदर आहे, आणि घातल्यानंतर अगदी चापून बसेल इतकी साडी सॉफ्ट आहे। आणि ह्याची सुद्धा प्राइस खूप होती, पण ह्याला ही सुद्धा मला 7000ला साधारणतः पडलेली आहे। पहा इथे 6975 रुपयाला ही साडी पडली आहे। ते खाली जे आहे त्याला डिस्काउंट मिळालेला आहे, आणि ही साडी मला 7900 रुपयाला साधारणतः पडलेली आहे। तर आता हा झाला एक साडी प्युअर सिल्कमध्ये आहे। ही पण तुम्हाला ह्याच्यामध्ये हँडलूम वर्कची साडी तुम्हाला दाखवणार आहे मी, आणि ही साडी घेतलेली आहे। ह्याचं मी ब्लाऊज शिवलेला आहे, लगेचच मला घालायचं होतं म्हणून। तर ही पहा ही हँडलूम साडी आहे, आणि नाही ही पिंक कलरची साडी आहे। ही खूप साडी मला आवडते, आणि पॅरोट कलरचे ह्याने बॉर्डर दिलेली आहे। कसली मस्त भारी साडी आहे ही सुद्धा पारसमधलीच आहे। आणि ही पहा मस्त अशी त्याला पदर आहे, आणि मी हा ब्लाऊज पहा असा शिवलेला आहे। इथे पहा मस्त असा ब्लाऊजचा गळा केलेला आहे, त्याला असे लांब हाताचे ब्लाऊज शिवले केलेले आहेत, आणि हा आहे गळा। तर अजून एक ही हँडलूम साडी घेतलेली आहे। मस्त असं रामा ग्रीन म्हणता येईल, किंवा ब्ल्यू करता येईल, किंवा कुठलं व्हायला म्हणणार। तर अशा प्रकारची साडी ही घेतलेली आहे, सुंदर आहे, 2 शायनिंग देते। त्याला रेड कलरची बॉर्डर आहे मस्त अशी, आणि अगदी सॉफ्ट आहे, तुम्ही कशीही नेसा मस्त अशी बसणार पण आहे। आणि त्याचा पदर पहा किती सुंदर आहे, मस्त अशी साडी आहे। आणि ही साडी सुद्धा 9000ला मी घेतलेली आहे, पण खूप सुंदर अशी साडी आहे। त्याच्यावरती सुद्धा मी लगेचच ब्लाऊज शिवून आले, त्याची ब्लाऊज अजून मला शिवून मिळालेली नाही आहेत ह्या साड्यांची, आणि ह्या साडीची मिळालेली आहे। तर हा बघा मी अशा पद्धतीने मस्त असा ब्लाऊज पण शिवलेला आहे, आणि त्याला सुद्धा पॅच लावलेला आहे, हाताला असं बॉर्डर केलेली आहे, आणि हा मस्त असा ब्लाऊज शिवून ठेवलेला आहे। आता कधी योग येतोय ते पाहायचं। मस्त असं टसल केलेले आहे, हे पहा अशा प्रकारची लेस लावलेली आहे याला। तर ही एक साडी घेतलेली आहे आहोंनी आमच्या दिवाळीसाठी। त्याचप्रमाणे ही पण साडी घेतलेली आहे, ही पहा अजून ही सुद्धा फॉल बिडिंग केलेली नाहीये साडी। ही कितीला साडी मिळाली असेल तुला काय वाटते? ही साडी
1500 रुपयाची मी घेतलेली आहे. भाऊबीजेचे पैसे आले होते त्याची साडी आहे ही. भाऊबीजेला भावांनी पैसे टाकले म्हणजे गिफ्ट म्हणून पैसे दिले होते. साड्या घेतल्या नव्हत्या, फक्त दिरानीच एक साडी घेतली. बाकी मोठ्या दादानी, छोट्या दादाच्या मुलांनी, दीपेशनी अशी सगळ्यांनी मला पैसे दिले. मग त्याच्या मी साड्या घेतलेल्या आहेत. तर ही एक साडी घेतलेली आहे मी 1400 रुपयाला. इतकी सुंदर साडी मिळालेली आहे ना. ही पहा, मस्त अशी साडी मिळालेली आहे. आणि दुसरी एक साडी म्हटली पिवळट म्हणता येणार नाही किंवा असं गोल्डन कलरची म्हणता येईल. ही सुद्धा एक साडी भाऊबीजेच्या पैशाचीच घेतलेली आहे मी. आणि त्याचा पदर पहा किती सुंदर आहे, मस्त असा पदर आहे. ही सुद्धा 1400 रुपयाला मी साडी घेतलेली आहे. कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगा. कोणती साडी तुम्हाला आवडली हे सुद्धा नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि कुठून तुम्ही हा व्हिडिओ पाहता ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. आणि पारस कलेक्शनचं म्हणजे पारस क्लॉथचं तुम्ही व्हिडिओ पाहिलात का? कशा प्रकारचं दुकान आहे तिथे, केवढ्या अविढव्य असं दुकान आणि म्हणजे मस्त असं शोरूम आणि दुल्हन कॉन्सेप्ट त्यांनी घेऊन आलेले आहेत. तर तो व्हिडिओसुद्धा पहा, त्याची लिंक मी देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये, नक्की पहा. तर आता ह्या साड्या माझ्या आलेल्या आहेत. इतक्या सुंदर सुंदर साड्या मला ह्यांनी घेतलेल्या आहेत आणि एवढ्या साऱ्या साड्या त्यांनी मला गिफ्ट घेतलेल्या आहेत. आणि तुम्हाला माझ्या साडी कलेक्शन जर पाहायचं असेल, अजून खूप साड्या असतात माझ्या, मला साड्या घ्यायला खूप आवडतं. तुम्ही दररोज साडी घ्यायला सांगितली तरी मी साडी घेईन. तर तुम्हाला साडी कलेक्शन माझे पाहिजे असेल, ड्रेस कलेक्शन पाहायचं असेल, वन पीस कलेक्शन पाहायचं असेल किंवा नऊवारी साड्यांचं कलेक्शन जर पाहायचं असेल, घागरे पण आहेत ना तुझ्याकडे, आणि घागरे सुद्धा, तर तुम्हाला कोणत्या प्रकारचं कलेक्शन माझ्याकडनं पाहायचं आहे ते कमेंट्समध्ये सांगा. साड्यांमध्ये सेक्शन आहेत आमच्याकडे. एक काटापदराची साडी, एक सिल्कवाली साडी, जरा हेवी मधल्या साड्या किंवा सिम्पलवाल्या साड्या, असे बरेचसे सेक्शन आहेत. तुम्हाला हवं असेल तर आम्ही एकेका सेक्शनचे दाखवतो. हा, वेगवेगळं असं तुम्हाला दाखवू, त्या टाईपची एक एक साडी दाखवू. मला त्या बघायला खूप आवडेल, कारण की इतक्या सुंदर सुंदर साड्या आहेत ना. कारण मला स्वतःला घालायला सुद्धा साडी आवडते, त्याचप्रमाणे घ्यायला सुद्धा साडी खूप आवडते. साडी असो कुठल्याही प्रकार, वेस्टर्न, सगळ्या प्रकारच्या कपडे. तर आता ही एक साडी आहे, तुम्हाला स्पेशल साड्या आहेत ह्या साड्या मला दिवाळीसाठी म्हणजे ह्यांनी मला पाडव्यासाठी घेतलेल्या होत्या साड्या. मिस्टरांकडनं पाडवा गिफ्ट म्हणून मला ह्या साड्या मिळालेल्या आहेत. त्याचप्रमाणे ही साडीसुद्धा ही पेडमधनं घेतलेली आहे, जोबनमधनं. ठीक आहे, ही ह्यांनी घेतलेली आहे जोबनमधनं साडी मला. अशा प्रकारची जोबनमधली साडी आहे आणि त्याच्यावरती डायमंड वर्क केलेलं आहे. आणि ही साडी साधारणतः तुम्हाला किंमत हवी असेल तर नक्की तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, मला किंमत हवी आहे. मी तुम्हाला नक्की किंमत ह्या साडीची सांगेल. आणि कशी वाटली ते सुद्धा सांगा. छान असे याला असं गोटा दिलेला आहे, असं लटकन दिलेलं आहे सुंदर असं. आणि याचा ब्लाऊज शिवायला दिलेला आहे. ब्लाऊज पण खूप सुंदर आहे. ब्लाऊज आल्यानंतर ह्यात आणि ब्लाऊजांच्या गळ्यांचे कलेक्शन हवं असेल ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील, कारण की वेगवेगळ्या प्रकारचे गळे, वेगवेगळ्या प्रकारचे हात, सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये नवीन काहीतरी दिसेल. तर आता ही अशा प्रकारची साडी आहे. आणि ही एक साडी, ही पण पाडव्याला आहोंनी घेतलेली साडी आहे मला. ही जोबनमधनं साडी घेतलेली आहे पेडमधून. त्याचं सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी दिलेला आहे जोबन साड्यांचं, तर तुम्ही तो सुद्धा नक्की पहा. हे पहा, इथे ही साडी माझी खूप सुंदर अशी वर्कमध्ये आहे, पेंट कलरमध्ये आहे. साईडला ग्रीन कलरची बॉर्डर आहे. तर अशा प्रकारच्या ह्या साड्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट्समध्ये सांगा. आवडल्या असल्या तर नक्की चॅनलला सुद्धा लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. पहा मस्त अशा ह्या साड्या, आणि ह्या तर प्युअर सिल्कमध्ये साड्या आहेत सगळ्या. नमस्कार, धन्यवाद. आणि हा सुरुवातीला दिसलेला फोटो.